नमस्कार, मी सारिका ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण चिकनचा रस्सा आणि चिकन गिरवी बनवणार आहे. तर त्यासाठी आपण एका पातेल्यात तेल घालायचं आहे 1-2 चमचे आणि एक कांदा कापून आपण तो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. आणि चांगला परतून घेऊन त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे आणि हळद पावडर टाकून पण आपण चांगला लालसर होईपर्यंत त्यामुळं थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण 2 वेळा पाण्याने धुवून घेतलेलं चिकन चांगलं आपण त्यामध्ये मिठात आणि हळद मिठात आपण परतून घ्यायचं आहे मस्तपैकी असं खालवर करून. आणि त्याला पाणी सुटोपर्यंत आपण झाकण ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे कसं चवदार लागतं बघा, मीठ त्यात उतरलेलं असते त्यामुळं चिकन मस्त असं चवीला पण चांगलं लागतं आहे. त्यामुळं ह्या मिठाच्या ज्या पाण्यात आपण शिजवून घ्यायचा आणि थोडा वेळ आपण झाकून ठेवूया. म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण आटलं की आपण बघा आपलं पाणी सगळं त्या चिकनमध्ये मुरलेलं आहे, चांगलं एकजीव झालेलं आहे मीठ आणि पाण्याचं. त्यामुळं आपण त्यामध्ये आता एक्स्ट्रा वरनं गरम पाणी ओततो आहे बघा. आणि गरम पाण्यामध्ये आता शिजू द्यायचं आहे चांगलं आपण चिकन आपलं शिजतं आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. इथं घेतलेलं आहे बघा अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, खडे मसाले घेतलेले आहेत, लवंग, दालचिनी, वेलदोडे, बदाम फूल, काळी मिरी हे 3-4 घेतलेले आहेत. आणि इथं तीळ घेतलेलं आहे, धनं घेतलेले आहेत आणि जिरे घेतलेले आहेत. आता या प्लेटमध्ये आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे, आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तीळ, जिरे, खडे मसाले आपण भाजून घ्यायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे बघा. जास्त पण असं डाग पडोपर्यंत घ्यायचं नाही आहे. आणि नंतर आपण सुकं खोबरं पण भाजून घ्यायचं आहे. इथं आपलं चिकन शिजायला लागले तोपर्यंत आपण आता हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं. मिक्सर लावताना हे वेगवेगळं लावायचं आहे. हा वेगळा मसाला बारीक करून घ्यायचा आणि हा वेगळा घ्यायचा आहे. तर हे बघा हे हिरवं वाटण वेगळं झालेलं आहे आणि हे सुक्या खोबऱ्याचं वेगळं झालेलं आहे. आता काय करायचं आहे, आपण आपलं चिकन आता बघा किती मऊसूत शिजलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया, चिकन एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सगळं आणि पूर्ण याच्यातलं पाणी गाळून आपण काढून घेऊया. आता एका पातेल्यामध्ये रस्सा बनवण्यासाठी तेल घालायचं आहे आणि कांदा थोडासा घालायचा आहे, कारण आपण मगाशी थोडा वेळापूर्वी घातलेला होता बघा कांदा. त्यामुळं रस्सा बनवताना थोडासाच कांदा घालायचा आहे आणि चांगला आपण परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला बघा लालसर भाजलेला आहे. आता आपण यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे. सुकं खोबरं, तीळ, जिरे वगैरे खडे मसाले याचा वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण हिरवं वाटण घालायचं आहे आणि चांगलं आपण तेल सुटोपर्यंत बघा हे भाजून घ्यायचं आहे चांगला हा मसाला. आणि त्याच्यानंतर आपली चटणी घालायची आहे, आपल्या आवडीनुसार घालायची आहे. कुणाला तिखट पाहिजे असलं तर तिखट जास्त घालू शकतो आपण. आणि चांगलं हे पण परतून घ्यायचं आहे. तेल सुटोपर्यंत बघा चांगलं मसाले सगळे परतून घ्यायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे, चिकन मसाला 1 चमचा घातलेला आहे, तो पण चांगला आपण परतून घ्यायचा आहे. आणि थोडं मीठ घालायचं आहे. पहिला थोडं मीठ घातलेलं होतं त्यामुळं आवडीनुसार तुम्ही मीठ घालू शकता. आता कट येण्यासाठी थोडं गार पाणी घालायचं आहे बघा, आपण थंड पाणी घालायचं आहे आणि चांगलं आपण परतून घ्यायचं आहे. हे बघा कट आहे कसा छान असा लालसर यायला लागलेला आहे आणि त्यात आपलं रश्श्याचं पाणी ओतायचं आहे मगाशी काढलेलं आहे ते. आणि हे उकळी येण्यासाठी रस्सा आपण ठेवायचा आहे बघा. उकळी यायच्या अगोदरच किती छान रश्श्याला कट आला आहे. हा मी घरगुती म्हणजे घरातच मी चटणी बनवलेली आहे बघा आणि मस्तच एकदम कट येतो आहे माझ्या कसला भारी कट आला आहे बघा, एकदम झणझणीत दिसायला लागलेला आहे. आता हे सुक्याची तयारी चालू आहे. चिकन गिरवीसाठी उभे कापलेले 2 कांदे घ्यायचे आहेत आणि चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा. आणि त्यामध्ये आपण घातलेलं आहे आपलं वाटण, सुकं खोबरं, तीळ वगैरे. आणि ते चांगलं परतून घेतलं की आपण हिरवं वाटण घालायचं आहे आणि ते पण चांगलं भाजायचं आहे आपण तेलामध्ये आणि कांद्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे बघा. आणि त्याच्यानंतर आपण मीठ, चटणी,
मीठ जास्त घालायचं नाही, कारण आपण चिकनमध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे चिकनला मीठ लागलेलं आहे आणि आम्हाला जरा थोडं जास्तच तिखट लागतं आहे, त्यामुळं मी जास्त एक 3 चमचे चटणी घातलेली आहे. तुम्ही आपल्या आवडीनुसार घालू शकताय. थोडीशी हळद पावडर घातलेली आहे आणि ती पण चांगली परतून घेतलेली आहे तेलात. हे बघा कसं चांगलं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. आणि आता चांगलं परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं चिकन मसाला वगैरे घालून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे, हे चिकन शिजलेलं आहे ते घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि परतून घेतल्यानंतर हे बघा किती सुंदर दिसायला लागलेली आहे आपली चिकन गिरवी, मस्तच एकदम. आणि थोडंसं आणि पाणी घालून तो एक मिनिटच आपण असं जरासं त्याला मसाले लागोपर्यंतच गॅसवर ठेवायचं आहे आणि वरून कोथिंबीर घालायची आहे. झाली आपली गिरवीमधलं चिकन तयार झालेलं आहे. बघा किती मस्तच कट आलेला आहे आपल्या रश्श्याला. कसला कट आला आहे बघा, झणझणीत मस्तच एकदम. तोंडाला पाणी सुटले बघा एकदम. मस्तच झाली आहे आपली चिकन तर्री आणि चिकन मसाला, गिरवी मसाला झालेला आहे. आणि तुम्ही पण करून बघा माझ्या पद्धतीनं आणि कशी झाले ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या जेवायला. आणि जाता जाता माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब एवढं करायला विसरू नका बघा. तुम्हाला जर पांढऱ्या रस्स्याची रेसिपी बघायची असली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.